आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू जे बांधलं होतं ना ते ओझं होतं ओझं। तुझ्या गळ्यात नाही माझ्या डोक्यावरचं ओझं होतं ओझं। हळू नको लपू। ती थोडा वेळ बाहेर राहू दे। बा काय झालं तुला? अरे मोहन, ही तर आनंदाची बातमी आहे। आपल्या कंपनीसाठी केवढी मोठी अपॉर्च्युनिटी आहे की एखाद्या इंटरनॅशनल कंपनी सोबत कोलॅबोरेट करता येईल। मग टेन्शन कसलं आहे? सांगतो भाई, आधी काही दाखवतो। आणि पारू आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे। ज्यांनी हे कॉम्पिटिशन ऑर्गनाइज केलंय ना, त्यांची अशी अट आहे की आपल्या ब्रँड अँबॅसेडरने म्हणजे पारूने या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊन आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करावं। पारू यामध्ये भाग घेऊन आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करेल यात मला अजिबातच शंका नाही। ती उत्तम काम करेल। पण अडचण अशी आहे की पारूला या कॉम्पिटिशन मध्ये इतर मॉडेल्स सारखे तोकडे कपडे घालून सगळ्या राऊंड्सना सामोरे जायचंय। इंग्लिश मध्ये इंटरव्ह्यू द्यायचे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पारूसाठी हे अशक्य आहे। आता हे पारू करणार नाही तर मग कोण करणार? म्हणून मला टेन्शन आलंय। हे कशाला घेतात टेन्शन? त्यांना यांच्या बायकोवर विश्वास नाहीये का? मी स्वतः करेन इंटरनॅशनल मॉडेल शूट। मोहन, अरे काय बोलतोस तू? का नाही जमणार पारूला? हे बघ, ती हुशार मुलगी आहे। आपण सांगूयात ना तिला। आपण सांगितल्यानंतर जमेल तिला, का नाही जमणार? श्रीकांत,
तू पारूकडनं हल्ली जरा जास्तच अपेक्षा करतोयस असं नाही का वाटत आहे तुला? नाही तसं नाही. पारू एका छोट्याशा गावातून आलेली एक सर्वसाधारण मुलगी आहे. तिच्या काहीतरी मर्यादा आहेत आणि त्या मला माहिती आहेत. आणि म्हणूनच ते आपलं जे डेमो वेडिंग शूट होतं त्यात सुद्धा तिच्यासोबत हरीशनी काम करावं असं मी सांगितलं होतं. आणि हे तर इंटरनॅशनल मॉडेलिंगचं जग आहे, ते पारूसाठी नाहीये. करेक्ट. तिचा इथे टिकावंच लागणार नाही, त्यामुळे पारू हे करणार नाही. बघितलं सुमन, माझ्या पारूनी किती हक्कानं गळ्यात मंगळसूत्र घातलंय, पण तितक्या हक्कानं हे मंगळसूत्र मिरवता येत नाही तिला. पुरी, हे मंगळसूत्र ना तुझ्या गळ्यात आहे, पण त्याचा काही उपयोग नाही. ह्या मंगळसूत्राचे जे काही अधिकार आहेत ते तुला मिळतील नाही मिळतील मला माहिती नाही. तुला तर माहिती आहे आपल्याला पैसा, बंगला, जमीन ह्याचा अव्यास आपल्याला आधी पण नव्हता, आता पण नाही आणि पुढे पण नसणार आहे. पण बायको म्हणून तुला मान नाही मिळायचा. पण हे एक ओझ आयुष्यभर डोक्यावर घेऊन तुला जगावं लागणार आहे. तुझी ही अवस्था मला नाही बघवत. माझं मन आहे ना आतमध्ये असं तिळतिळ तुटत. मी तरी मालकांचा ड्रायव्हर आहे, पण तुझं काय आहे? तू मालकांची रक्षा कवच होऊ शकतेस, पण जीवनसाथी नाही होऊ शकत. आणि ही सगळी परिस्थिती माहिती असून सुद्धा तू तुमचं हे नातं इतकं मनापासून स्वीकारलंयस, पण तरी सुद्धा मी तुमच्या दोघांचं लग्न नाही लावून देऊ शकत. किती तुझ्या लग्नाबद्दल स्वप्न बघितली होती. आता जर का एखाद्या गरीबाच्या घरात तू जर लगीन लावून दिलं असतं तर त्या घरात तू असं बायकोच्या हक्कानं मिरवता आला असतो तुला. पण नाही, मी इतका करंटा बाप आहे ना की ना मी माझ्या पोरीचं भविष्य बदलू शकत ना सुधारू शकत. तुझं आयुष्य शापित आहे, शापित.